सगळे भाजपचे लोक होती, भाजपचे कार्यकर्ते होते, भाजपचे गुंड होते सगळे। त्यांनी अक्षरशः मारहाण केली। आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुम्ही महिलांना हात नका लावू, थोडंफार सहकार्य करा। कोणीही सहकार्य केलं नाही। पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य अजिबात केलेलं नाहीये। पोलीस फक्त बघायची भूमिका घेत होते, पुढे चला करत होते। कोणीही आम्हाला मदत केलेली नाही। शाई फेक झाली, दगडफेक झाली, मोठे मोठे दगड, अंडे फेक, चप्पल फेक सगळं झालं। आसिम सरोदे होते, निखिल वागळे होते, त्यानंतर आमचे सर्व पदाधिकारी होते। आणि हे सगळं प्रकार घडायच्या आधी आम्ही पोलिसांना, सीपीला आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या। तुम्ही एक सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिथे सहकार्य केलं नाही। आम्हाला पुढे ढकलत होते। आम्ही त्या चौकापासून त्या इथपर्यंत आम्ही पळत आलोय आणि आता आम्हाला न्याय हवाय। आमच्या ह्या भाजपवर आणि गुंडे लोकांवर आहे ना गुन्हे दाखल झालेच पाहिजे। आणि रुपालीताई चाकणकर आणि चित्राताई वाघ, आता आम्हाला न्याय हवाय। आम्हाला तुम्ही न्याय द्या। आमच्यावर हा अन्याय झालेला आहे। हा गुंडा राज आहे, हा भाजपचा गुंडा राज आहे। हे गुंडा आहेत सगळे।